श्री स्वामी समर्थ. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचे व्रत सौभाग्यवती महिला करत असतात. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. हे व्रत त्रिरात्री व्रत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून या व्रताची सुरुवात होत असते. 3 दिवस वटपौर्णिमेचे व्रत केले जाते, परंतु 3 दिवस उपवास करणे शक्य नसते, व्रत करणे शक्य होत नाही. म्हणूनच महिला वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात, व्रत करत असतात. काही भागामध्ये आजही 3 दिवस उपवास केला जातो. वटपौर्णिमेचे व्रत 3 दिवस पाळले जाते. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते. 200 ते 250 वर्ष वडाचे झाड जगते आणि वडाच्या झाडाप्रमाणे आपल्या पतीला सुद्धा जास्त आयुष्य मिळावे म्हणूनच या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत असतात. वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी वडाच्या झाडाची ओटी भरली जाते, म्हणजेच वटसावित्रीला वाण दिले जाते. वटसावित्री व्रताची कथा ऐकली जाते आणि या दिवशी उपवास सुद्धा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार वटसावित्रीचे व्रत केल्यामुळे पतीच्या सर्व अडचणी दूर होत असतात. त्याचप्रमाणे या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवान याला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते आणि हे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते असे सुद्धा म्हटले जाते. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात आणि या पारंब्यांना सावित्री मातेचं रूप मानलं गेलेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्याला देवांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि मनातील इच्छा पूर्ण होत असतात. संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतात. वडाच्या झाडाच्या खोडामध्ये विष्णू, मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत. त्यामुळे आपण वडाच्या झाडाला जेव्हा नमस्कार करतो त्यावेळेला आपल्याला या 3 देवतेंचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात. या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा जेव्हा करत असतो तर त्यावेळेला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुख्य विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा नक्की द्या. वडाची पूजा करत असताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे: वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवो देवः सावित्री वट संश्रितः. वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवो देवः सावित्री वट संश्रितः. हा मंत्र आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणायचा आहे. आपल्या पतीच्या जीवनामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात. बऱ्याच वेळेला आपल्या पतीला मनासारखी नोकरी नसते किंवा पती जो काही पैसा कमावत आहे तर तो पैसा टिकत नाही, तो खर्च होत आहे. पतीवर कर्ज आहे तर ते काही केल्या फिटत नाही, ते वाढतच आहे. त्याचप्रमाणे पतीच्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारची नकारात्मकता वाढलेली आहे. आपला पती सतत चिडचिडेपणा करत असेल किंवा आपल्या पतीमध्ये मतभेद असतील तर आपल्या नात्यामध्ये गोडवा यावा, तर यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला पतीवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या पतीच्या जीवनातील आणि आपल्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होईल. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आणि आपल्या पतीमध्ये जे काही मतभेद आहेत तर ते सुद्धा संपतील. आपल्या नात्यामध्ये गोडवा येईल, प्रेम वाढेल. आपल्या पतीला कधी आर्थिक अडचणींचा तर कधी शारीरिक, मानसिक अडचणींचा सुद्धा सामना करावा लागत असतो आणि आपल्या कुटुंबासाठीच आपला पती जो आहे तर तो राबत असतो, कष्ट करत असतो. मुलाबाळांच्या भविष्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करत असतो. आपल्या घरातील कर्ता पुरुष म्हणजे आपला पती असतो आणि म्हणूनच आपल्या पतीच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता, सर्व अडचणी नष्ट होऊन आपल्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला ही वस्तू पतीवरून ओवाळून टाकायची आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्या अगोदर आपल्याला साजशृंगार करायचा आहे. दिवसभरामध्ये आपण जेव्हा वडाची पूजा करतो तर त्या अगोदर आपल्याला पतीचे औक्षण सुद्धा करायचे आहे. म्हणजे सकाळी आपल्याला उठून स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, देवघरातील देवांची तुळशीची पूजा करायची आणि यानंतर आपण पतीचे औक्षण करायचे आहे. यानंतर आपण
आपला जो शुभ मुहूर्त आहे तर त्या मुहूर्तामध्ये वडाच्या झाडाची पूजा करायची आहे किंवा आपण घरच्या घरी वडाच्या झाडाचे चित्र काढून सुद्धा पूजा करू शकतो. आणि सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला पतीवरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे. आता हे करत असताना आपल्याला पतीवरून ही वस्तू ओवाळण्याच्या अगोदर देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि देवघरातील देवांना सुद्धा आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्या पतीला पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला बसवायचं आहे. चुकूनही दक्षिण दिशेला तोंड नसावे. आपले किंवा पतीचे तोंड दक्षिण दिशेला येणार नाही. तर या प्रकारे आपल्या पतीला पूर्व दिशेला किंवा आपण पश्चिम दिशेला तोंड करून बसवले तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ जेव्हा आपण घेतो तर त्यावेळेला ते नवीन असावेत, अखंड असावेत. आणि आपण जेव्हा ही वस्तू पतीवरून ओवाळणार आहोत यावेळेला आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. आपल्याला साजशृंगार करायचा आहे. जसं आपण वटपौर्णिमेची पूजा करताना साजशृंगार करतो तर तोच साजशृंगार आपल्याला पतीवरून ही वस्तू ओवाळताना सुद्धा करायचा आहे. म्हणजे आपल्याला सौभाग्य अलंकार परिधान करायचे आहेत. गळ्यामध्ये मंगळसूत्र, त्यानंतर कपाळावरती टिकली, पायामध्ये पैंजण, जोडवी, नाकामध्ये नथ, हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या. तर असा साजशृंगार करायचा आहे. आणि आपल्याला मुठभर तांदूळ जे आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेला ओवाळून घ्यायचे आहेत. 7 वेळेला शक्य नसेल तर आपण 5 वेळेला, 3 वेळेला सुद्धा ओवाळू शकतो. यामुळे पतीच्या शरीरातील किंवा मनातील जी काही नकारात्मकता आहे तर ती या तांदळामध्ये कॅप्चर होणार आहे. आणि हे तांदूळ ओवाळून झाल्यानंतर आपल्याला घराबाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर थोडंसं दूर जाऊन एखाद्या झाडाखाली आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत. हे सर्व करत असताना आपल्याला अजिबात बोलायचं नाही. जेव्हा आपण घरातून बाहेर जाणार आहोत त्यावेळेला मागे वळून पाहायचं नाही. आणि जेव्हा आपण तांदूळ फेकून परत येतो तर या वेळेला सुद्धा आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. आणि परत घरामध्ये जाताना आपल्याला हातपाय धुवून घरामध्ये जायचं आहे. त्यामुळे आपण जेव्हा या वस्तू पतीवरून ओवाळून टाकतो तर त्या अगोदरच आपल्याला घराबाहेर थोडंसं पाणी ठेवायचं आहे, ज्यामुळे आपण तांदूळ फेकून परत आल्यानंतर आपल्याला हातपाय धुता येतील. आता यामुळे जो काही नजरदोष आहे तर तो नष्ट होणार आहे. बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्या पतीची प्रगती एखाद्या व्यक्तीला बघवत नाही किंवा एखादी व्यक्ती आपल्या पतीबद्दल वाईट चिंतत असते. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल, आपल्या पतीबद्दल वाईट भावना असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढलेली असू शकते, नजरदोष निर्माण झालेला असतो. या उपायामुळे तो नजरदोष सुद्धा नष्ट होत असतो. आता जर आपल्याला पिरियड असेल, सुतक असेल तर मात्र आपल्याला हा उपाय करता येणार नाही.